एक गड्डी एवढी कांद्याची पात आहे किंवा एक जुडी कांद्याची पात. त्यातील कांदा मी बाजूला करून घेतले आणि अशी कट करून घेतली. कांदे धुवून घेतली, सर्व पाणी नितळून घेतले. आता कांद्याची पात आपण कट करून घेऊयात. तर अशी मी बारीक अशी कट करून घेतली कांद्याची पात आणि बारीक कांदाही पातीचा बाजूला चिरून घेतला आहे. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतले. त्यात पाव चमचा एवढी मोहरी तळली की मग जो आपण पातीचा कांदा चिरून घेतलेला होता तो घालूयात. त्यानंतर घालूया चिमूटभर हिंग, मिक्स करून घेऊयात आणि कांदाही लालसर रंगावर होईपर्यंत परतवून घेऊयात. तुम्ही यात फोडणीत जिरे सुद्धा घालू शकता, पण मी जिरे आणि लसूण असं कुटून घेतलं, याचा एक मस्त फ्लेवर येतो. तर आता घालूया कुटलेले जिरे आणि लसूण, मस्त कांद्यामध्ये परतवून घेऊयात आणि त्यानंतर घालूया पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा एवढे लाल तिखट, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड परतवून घेऊयात. आणि परतल्यानंतर आता यात घालूया मटकीची डाळ. तर मी अर्धा तास अगोदर मटकीची डाळ धुवून घेतली होती आणि पाणी निथळून मग यात घातली. 10-15 मिनटं ही मटकीची डाळ भिजली तरी काही हरकत नाही. मटकीची डाळ अशी मिक्स करून घ्या आणि मग इथे अर्धा कप एवढं पाणी घालून घ्या. थोडासा पाण्याचा शिंपडा दिल्यावर मस्त मसाले डाळीत शिजतात आणि डाळही मस्त अशी मसाल्यात मुरते. तर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे डाळ थोडी शिजल्या जाते. तर आता मी 30 ते 40 सेकंदानंतर झाकण काढून घेतले. वरून चिरलेली पात घालूयात, परतवून घेऊयात. डाळ आणि कांद्याची पात परतवून घेऊयात. प्रमाण थोडंसं कमी झालं की यावर आता 1 ते 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे डाळ आणि कांद्याची पात मस्त वाफेत शिजते. तर आता 2 मिनिटानंतर झाकण चेक करून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं एकजीव झाली आहे डाळ आणि कांद्याची पात सुद्धा मऊ पडली. तर आता यावर घालूया वरून चवीनुसार मीठ. तर आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं म्हणून चवीनुसार मीठ घालून घेतलं. तर असं शेवटी मीठ घातल्यावर काय होतं की कांद्याची पात जर थोडीशी मोठी असेल तर ती टचटच लागते, पण जर कांद्याची पात नाजूक असेल तर तुम्ही तेव्हाही मीठ घालू शकता. किंवा कांद्याची पात थोडीशी आंबटसर होऊन जाते म्हणून मीठ असं शेवटी घालावं कांद्याच्या पातीला. डाळ होती तरीसुद्धा मी मीठ शेवटीच वापरलं आणि 2 मिनटं अशी शिजू दिली. हे पहा. तर आता गरमागरम कांद्याची पात सर्व करून घेऊयात. झाकण काढल्यावरही 1 ते 2 मिनिटं कांद्याची पात लो आचेवर अशी शिजवून घेतली आणि तयार आहे आपली गरमागरम मटकीची डाळ घालून कांद्याची पात. तर गावरान पद्धतीची मटकीची डाळ घालून ही कांद्याची पात होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.